नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुलक्षणाला घेऊन यश रामेश्वराच्या यात्रेला येतो आणि त्यावेळेस कोणीही तिथं नको म्हणून तो फोनचं नाटक करून तिथून निघून जातो। त्याच वेळेस कावेरी त्या ठिकाणी येते आणि तिचं लक्ष एका बाईकडे जातं जिचं मूल रडत असतं आणि तिचा नवरा मात्र गल्ल्यावरती बसलेला असतो। त्यावेळेस तो कुठलंही काम करायला नकार देतो। बायकांची कामं आहेत, तुझी तू करून घे, मला तसली कामं सांगू नको असं तो बोलतो। तेव्हा कावेरी त्याला समजावते की मूल तुमच्या दोघांचं आहे ना, मग तुम्ही काम केलं तर कुठे बिघडलं। तितक्यात आता त्या बाईचा गॅस देखील संपतो। आता काय झालं हे तिला काही कळत नाही। कावेरी म्हणते की थांबा ताई, मी पाहते। आणि तेव्हा ती त्या माणसाला म्हणते की तुमचं काम काय फक्त गल्ल्यावर बसून पैसे घेणं आहे का? आजकाल पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये कुठलाही भेद नाही। आजकालची स्त्री तर चंद्रावर सुद्धा जाऊन आली आहे। कावेरीचं हे सगळं बोलणं आता सुलक्षणाने ऐकलेलं असतं आणि तिने तिच्याबद्दल एक वेगळंच मत तयार केलेलं असतं। आता कावेरी तो स्टोन नीट करते आणि तिथून निघून जाते। मात्र सुलक्षणा स्वतःशीच म्हणते की ही मुलगी ज्या घरामध्ये जाईल ना, त्या घराचं वाटोळंच होणार आहे। हिच्या नवऱ्याला हिच्यामुळे प्रत्येक वेळी मान खाली घालावी लागणार आहे। कसे संस्कार केले तिच्या आईवडिलांनी तिच्यावरती कोणास ठाऊक। इकडे यश मंदिरामध्ये येतो आणि देवाला प्रार्थना करतो की दादा आणि आईची भेट व्यवस्थित पार पडू दे आणि आईने त्या दोघांनाही माफ करू देत। तिथे कावेरी देखील येते आणि ती देखील देवाला मनोमन प्रार्थना करते की माझ्या फॅक्टरीच्या फायनान्सचं काम होऊ देत आणि माझ्या काऊला आणि तिच्या बाळाला तिच्या घरच्यांचं सुख मिळू दे। आता दोघंही मनोमन तिथे प्रार्थना करत असतात। तेव्हा कावेरी देवाला नमस्कार करते आणि तिथून निघून जायला लागते। तेव्हा तिची ओढणी यशच्या चेहऱ्यावरून सरकते। तो विचार करू लागतो की ही मुलगी कोण आहे। तेव्हा कावेरी बाहेर आलेली असते। इकडे यश फोनवर बोलतच बाहेर येतो आणि पिंक ड्रेसमध्ये तू खूप छान दिसतेस असं म्हणतो। तेव्हा त्या ठिकाणी कावेरी बसलेली असते। तिला वाटतं की तो तिलाच बोलतो आहे। यश म्हणतो मोकळे केस तर आणखीनच छान दिसत आहेत। तेव्हा कावेरी तिच्या केसांना हात लावते आणि बांधायला लागते। तेव्हा यश पुन्हा म्हणतो अगं बांधू नकोस, मोकळे केसच छान दिसतात। तेव्हा आता कावेरीचा गैरसमज होतो आणि ती म्हणते की माझ्याशी फ्लर्ट करतोय काय, थांब तुला बघतेच। आता ती पाठीमागे पळायला लागते पण यश तिथून निघून गेलेला असतो। मुळात यशला त्यातलं काही माहितीच नसतं कारण तो ब्ल्यूटूथ लावून मोबाईलवर बोलत असतो। इकडे सुलक्षणाचा तोल जाणार तितक्यात उदय तिला सावरतो। तो खूपच इमोशनल होतो। त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा येऊ लागतात आणि ते नेमकी तिच्या पायावरती पडतात। तेव्हा सुलक्षणा त्याचं खूप कौतुक करते की बाळा, बरं झालं माझी थाळ खाली पडण्यापासून तू वाचवलीस। तुझ्यावरती तुझ्या आईवडिलांनी खूप चांगले संस्कार केले असतील। तेव्हा उदय मनातच म्हणतो की माझ्यावरती तूच संस्कार केले आहेत मा। सुलक्षणा जेव्हा उदयला पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो। तू इथं काय करतोयस असं ती विचारते। यशला त्या दोघांना पाहून खूप आनंद होतो। तो मनोमन देवाची प्रार्थना देखील करतो। उदय त्याच्या आईसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो, घरच्यांची चौकशी करतो, मात्र सुलक्षणा त्याच्याशी एकही शब्द बोलत नाही। तेव्हा उदय तिला प्रसाद देतो। आता देवाचा प्रसाद ती टाळू शकत नसते, त्यामुळे ती हातामध्ये घेते खरी। आणि तेव्हा उदय म्हणतो की तुझ्या सुनेने बनवला आहे हा प्रसाद, खाऊन तर बघ ना कसा झाला आहे। तेव्हा सुलक्षणा काहीही बोलत नाही। उदय पुन्हा म्हणतो मा, एकदा तुझ्या सुनेला आणि बाळाला बघ ना, ते इथंच आहेत असं म्हणून तो त्या दोघांकडे बोट करतो। पण नेमकी त्यावेळेस कावेरी आणि काऊ एकत्र असतात आणि त्यांचं बाळ हे कावेरीकडे असतं। त्यामुळे सुलक्षणाचा गैरसमज होतो। तिला वाटतं की हीच माझी सून आहे आणि त्यावेळेस तिला तिची आणि कावेरीची पहिली भेट आठवते। सुलक्षणा हातातला प्रसाद एका व्यक्तीला देऊन टाकते आणि स्वतःचा हात स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि खडसावूनच यशला सांगते की मला पुन्हा भेटायचा प्रयत्न करू नकोस, माझ्यासमोर येऊसुद्धा नकोस। मला कुणाच्याही हाताने कुठलाच पदार्थ खायचा नाही आहे, कारण पदार्थ बनवताना विचार त्यांच्या मनामधले त्या अन्नामध्ये उतरतात आणि त्यामुळेच मला हे असं कुठलंही काम करायचं नाही आहे। कुणाचेही विचार माझ्याकडे आलेले मला चालणार नाहीत। आता उदय तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती काहीही न बोलता तिथून निघून जाते। तितक्यात कावेरीची नजर उदयकडे जाते आणि ती काऊला सांगते की अगं भाऊजी तिथं आहेत। मात्र उदय त्या ठिकाणी शांत उभा असतो। काऊ तिला विचारते की काय झालं। तेव्हा उदय सांगतो की मा आली होती। त्यावेळेस कावेरीला आणि काऊला खूप आनंद होतो। कुठे आहेत त्या, मला भेटायचे त्यांना असं ती बोलते।
पण उदय म्हणतो माने अजून मला माफ केलेलं नाही आहे. कावेरी चिकूला काऊकडे देऊन लगेचच त्या सुलक्षणाच्या पाठीमागे पळायला लागते. मात्र पळता पळता तिला ठेच लागते आणि ती खाली तशीच पडते. पुन्हा ती जिद्दीने उभी राहते. तुला थांबून चालणार नाही कावेरी, उठ, आणि असं म्हणून गाडीच्या मागे धावायला लागते. इकडे यश सुलक्षणाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ती त्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि त्यालाही गाडीमध्ये बसायला सांगते. ते गाडी घेऊन तिथून निघून जातात. मात्र कावेरी त्यांच्या पाठीमागे खूप दूरपर्यंत पळत जात असते. गावाच्या पूर्णपणे बाहेरपर्यंत ती पळत जाते. आता यशची नजर आरशातून तिच्याकडे जाते. मात्र तिला दम लागल्यामुळे ती खाली वाकलेली असते. तिचा चेहरा काही यश बघत नाही. इकडे कावेरी चिकूला शांतपणे झोपवते आणि त्याला म्हणते की आजी आता नाही भेटली म्हणून काय झालं, मी एक दिवस तुला नक्की तिच्याकडे घेऊन जाईल, मग तेव्हा तू हवं तितकं तिच्याशी खेळ. इकडे उदय खूप इमोशनल झालेला असतो. तो सगळे फोटोज पाहत असतो आणि त्यांची ओळख करून देत असतो. उदयला त्याची आणि माझी आजची झालेली भेट आठवते. तेव्हा मुकुंद त्याला समजवतो की जावई बापू तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होतंय बघा. आता इकडे सुलक्षणा रागातच घरी आलेली असते. तेव्हा यमुना तिला विचारते की आई काय झालंय, तू चिडली आहेस का फार? तेव्हा सुलक्षणा म्हणते की सांगते, सगळ्यांना बोलव, मग सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तेव्हा घरातले सगळे जमा होतात. सुलक्षणा यशला समोर बोलवते आणि विचारते, आज तू मुद्दाम मंदिरामध्ये घेऊन गेला होतास ना, तुला माहीत होतं ना की तो तिथं असणार आहे? तेव्हा यमुना लगेच म्हणते की काय, तुला तो भेटला? आणि ही भेट यशने घडवून आणली ना? वाटलंच होतं मला. काल तो जेव्हा मंदिरामध्ये जायला इतका एक्साइट होता ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. पण तू ना त्याच्यावरतीच जास्त विश्वास ठेवतेस, तुला तोच जास्त जवळचा वाटतो. तेव्हा सुलक्षणा तिच्याकडे रागातच पाहते आणि ती गप्प बसते. मात्र पौर्णिमा काही गप्प बसत नाही. ती आगीमध्ये तेल टाकायला तयारच असते. ती यशला म्हणते की तुम्ही दोघा भावंडांनी त्या माऊलीला त्रास द्यायचं ठरवलंच आहे का? का तुम्ही तिच्याशी असं वागत असता नेहमी? तेव्हा सुलक्षणा यशला विचारते की माझ्या प्रश्नाचं फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दे. तेव्हा यश हो असं म्हणतो आणि माझी चूक झाली, मला माफ कर मा, असं देखील म्हणतो. मात्र सुलक्षणा खूपच चिडलेली असते. ती म्हणते की जेव्हा शाळेतलं मूल चुका करतं तेव्हा त्याचा दोष शिक्षकांचा असतो, मात्र वयात आलेली मुलं जेव्हा चुका करतात ना, तो दोष आईवडिलांच्या संस्कारांचा असतो. आणि आज मी चुकले आहे म्हणून शिक्षा तर मला मिळणारच. तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. यश तर पूर्ण रडवेला झालेला असतो. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुकुंद एक फोटो पाहतो आणि तो यशचा असतो. कावेरीला म्हणतो की मला हा मुलगा खूप आवडला आहे, तुझ्यासाठी असाच एखादा मुलगा असायला हवा. इकडे यश सुलक्षणाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तिचा राग निवळलाही असता. मात्र यमुना मध्येच बोलते की तुला आईने शेफ बनण्यासाठी नकार दिला होता ना, तरीसुद्धा हे स्कॉलरशिपचं लेटर तुझ्याकडे अजून काय करतंय? तेव्हा मात्र सुलक्षणाला खूपच मोठा धक्का बसतो आणि यश आपल्याशी खोटं बोलतोय याचा तिला खूपच त्रास होऊ लागतो. आता या सगळ्याची ती त्याला काय शिक्षा देणार की स्वतःला शिक्षा करून घेणार, हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.